नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के. आपल्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि या गरमीमुळे अनेक पालक आणि मुलं सुद्धा एक कोल्ड्रिंक्स कडे, थंड पेय म्हणून कोल्ड्रिंक्स कडे वळताना दिसत आहेत. याचे जे दुष्परिणाम आहेत, लहान मुलांच्या आरोग्यावर जे होणारे दुष्परिणाम आहेत, याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आज श्वास हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संदीपान साबदे सर आहेत. सर, या स्पेशल रिपोर्टच्या या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सर नमस्कार, मी डॉक्टर संदीपान मिथुनलाल साबदे, डायरेक्टर श्वास हॉस्पिटल लातूर. मी मागच्या 17 वर्षापासून लातूर येथे श्वास हॉस्पिटलच्या माध्यमातून बालरोग तज्ञ मध्ये कार्यरत आहे. आज बालाजी मी मला सांगितल्याप्रमाणे आरोग्यावर कोल्ड्रिंकचे होणारे चांगले अथवा वाईट परिणाम यावर आपण काही भाष्य करणार आहोत. सर, आजकाल थंड पेय म्हणून पालकांचे व लहान मुलांचे कोल्ड्रिंक्स कडे जास्त प्रमाण वाढत आहे आणि त्याचे लहान मुलांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सविस्तर मार्गदर्शन करावे. अति वजन जास्त असणे, अति वजन कमी असणे हे दोन्हीही कुपोषणाचे प्रकार आहेत. ज्यावेळेस 30-40 वर्षापूर्वी आपण कुपोषण म्हणजे खूप कमी वजन याचे जास्त मुलं बघायची, पण आता आपण अति कमी वजनाच्या मुलांसोबतच ओबेसिटी, लठ्ठपणा याचेही बरीच मुलं बघतो आपण. आणि हे विशेषतः कोविड नंतर बरंच वाढलेलं आहे, कारण कोविड मध्ये मुलांचं खेळणं जवळपास बंद झालं होतं. त्याच्यामुळे मुलांना जे काही त्यांचं होमवर्क होतं, अभ्यास होतो, टॅबवर मोबाईलवरच ते करायचं, त्याच्यामुळे मोबाईलचा वापर खूप वाढलाय. त्यामुळं लठ्ठपणा बराच वाढलेला दिसतो आम्हाला आमच्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असणं हे त्याचं एक कारण. आणि दुसरं म्हणजे फॉल्टी फूड हॅबिट्स. आपण चांगल्या घरातली किंवा जिथं प्लेंटी ऑफ फूड अवेलेबल आहे त्या घरातली मुलंही आपण अंडर न्यूट्रिशन, माल न्यूट्रिशन झालेले बघतो. कारण त्याचं रिझन काय, जे काही आपण फूड अवेलेबल करून देतो ते फॉल्टी आहे. म्हणजे ते जे काही आपलं योग्य प्रमाण पाहिजे त्या प्रमाणानुसार नाही. मग त्या फॉल्टी फूड मध्ये काय, तर अति सेवन शुगरचं असेल आणि अति सेवन हे फॅटी फूडचं असेल. तर त्या दोन गोष्टी त्या लठ्ठपणाला कारणीभूत आहेत. आता बालाजीने विचारल्याप्रमाणे आपण कोल्ड ड्रिंक कडे येऊया. कारण आता उन्हाळा म्हटले की आपण सगळेच कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, हे जे काही आर्टिफिशियल फ्लेवर्सचे ड्रिंक्स आहेत, तर याच्या आपण आहारी जातो. तर माझ्या पालकांना एक सांगणं आहे की याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला. जर तुम्ही घरी जर आपले हे सॉफ्ट ड्रिंक्स अवेलेबल करून ठेवायला लागला आणि मुलासमोर जर आपण ते स्वतः सेवन करायला लागलो तर साहजिकच मुलं हे आपल्याला इमिटेट करतात. कारण आपण जे करतो ते त्यांना करायचं असतं. मग आजकाल मुलांना तर प्रश्न असतो, मग तुम्ही घेता मग मला का नाही. तर मुलं हे आपल्याला इमिटेट करतात. त्याच्यामुळं त्याची सुरुवात ही पालकांनी स्वतःपासूनच करायला पाहिजे. घरी कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक्स आणता कामा नये. मग काय ह्या सॉफ्ट ड्रिंकचे दुष्परिणाम आहेत, त्याचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन असे दुष्परिणाम असतात. शॉर्ट टर्म दुष्परिणाम काय, हे मोस्ट ऑफ जे काही कोल्ड्रिंक्स असतात ते कॅफिन कंटेन असतात. कॅफिन कंटेन असल्यामुळे मुलांना थोडस एक्साइट झाल्यासारखं वाटतं. पण ह्याचं सेवन जर एका लेवलच्या याच्या पुढे झालं तर ते इरिटेट होतात. एक्साइटमेंट, इरिटेबिलिटी, चिडचिडेपणा यायला लागतो. त्यासोबत मग त्यांच्या झोपेवर पण परिणाम होतो. मग त्यांना झोप न लागणे हे इश्यू वाटतात. आणि कॅफिनचं सेवन जर वारंवार करत राहिले तर ते ऍडिक्टिव्ह असतं. ऍडिक्टिव्ह म्हणजे मग त्यांना ते वारंवार सेवन करायची इच्छा. आणि त्याचसोबत हे जे काही कार्बोनेटेड बेव्हरेजेस म्हणतो आपण, म्हणजे याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. तर शुगर सुद्धा ही त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असते आणि ती ऍडिक्टिव्ह असते. मग त्यांना शुगर आणि कॅफिन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे चिडचिडपणा यायला लागतो आणि वारंवार सेवन करण्याची इच्छा होते. आणि या गोष्टीमुळे त्यांची भूक मंद होते.
मग त्यांचं जे काही बेसिक डाएट आहे, आपल्या रोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये जे काही राईस आहे किंवा सिरियल्स आहेत, त्यासोबत व्हेजिटेबल्स, फ्रुट्स याचं सेवन वरच्यावर कमी व्हायला लागतं आणि बाळाचं वजन कधी कधी कमी पण व्हायला लागतं किंवा अतिसेवन जर ते करत राहिलं तर मग हे बाळ या कार्बोनेटेड बेव्हरेजेस मध्ये ओबेसिटीकडे जातात. आणि लॉंग टर्म खूपच जर याचं कन्झम्पशन कमी करायला लागलं तर त्याचा परिणाम त्यांच्या लिव्हरवर पण होतो. तर त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. तर पहिलं काय, ओव्हरवेट, ओबेसिटी. दुसरं फॅटी लिव्हर. आणि त्याच्यामध्ये काही बेव्हरेजेस म्हणजे फॉस्फरस हे कंटेंट असतात. त्याच्यामुळे आपल्या बोन डेन्सिटी म्हणजे हाडावर सुद्धा परिणाम होऊन हाडं हे ठिसूळ व्हायला लागतं. तर हे कॉमनली दिसणारे साईड इफेक्ट आहे आपल्या सॉफ्ट ड्रिंक्सचे. आणि जर याचं सेवन हे अतिप्रमाणात आणि असं ओव्हर द पिरियड लॉंग टर्म जर मुलांनी केलं तर त्याचा असं काही स्टडीज मध्ये दिसून येतं की टाईप 2 डायबेटीज मलायटिस सुद्धा या मुलांना होण्याची शक्यता असते. तर लॉंग टर्म साईड इफेक्ट हे ओबेसिटी, फॅटी लिव्हर, बोन वर परिणाम होणे आणि त्यांचं अशा मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं बघितलं. आणि शॉर्ट टर्म परिणाम काय, तर ऍडिक्टिव्ह होणे आणि चिडचिडेपणा आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे रोजच्या डाएटवर परिणाम होऊन त्यांची भूक मंदावणे, त्यासोबत अभ्यासात लक्ष न लागणे, हिमोग्लोबिन कमी होऊन ॲनिमिया डेव्हलप होणे, हे असे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. बरोबर. सर, हे कॅफीन आणि जे शुगर लेवल आहे ते कितपर्यंत मुलांसाठी योग्य असतं किंवा एक्सेसिव्ह क्षमा होते की त्याची काही क्वांटिटी वगैरे आपल्याला सांगते? ऍक्च्युली 2 वर्षापर्यंतच्या मुलांना आम्ही नो ऍडेड शुगर असं सगळं, म्हणजे जे काही ते सिरियल्स खातात, सिरियल्स म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, त्यासोबत आपले राईस, या गोष्टींमुळे आपल्याला शुगर ही मिळतच असते. त्याच्यामुळे परत त्याच्यात ऍड शुगर करायची गरज नाही. 2 वर्षापर्यंत नो ऍडेड शुगर. आणि 2 वर्षानंतर सुद्धा आपण जे काही शुगर त्यांना ऍडवाइस करतो हे नॉट मोर दॅन 10 ग्राम थ्रू आउट 24 hours, म्हणजे 24 तासात मधून 10 ग्रामपेक्षा शुगर आपण त्यांना जास्त ऍडेड शुगर ऍडवाइस करत नाही. आणि आपण असं बघतो की हे कार्बोहायड्रेट जे हे आहे ड्रिंक्स आहेत याच्यामध्ये शुगरचं प्रमाण हे बऱ्याच अंशी जास्त आहे. आणि हे जे शुगर जे असते ते सिंपल शुगर असतात, म्हणजे त्याच्या 2 प्रकारचे आपले म्हणजे शुगर्स असतात. एक जे असते ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि दुसरे असतात ते सिंपल कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेटचं अब्सॉर्प्शन पटकन बॉडीमध्ये होतं आणि मग त्याचं आपल्या लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन होण्यासाठी टेंडन्सी असते. म्हणजे जे काही आपण हे फूड खातो त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. मग त्याच्यामुळं त्याचं जे काही आपल्या शरीरामध्ये डायजेशन होऊन शुगरमध्ये रूपांतर होतं त्याचं ते डिलेड प्रोसेस असते, त्याची प्रोसेस फास्ट नसते. त्याच्यामुळं ह्या सॉफ्ट ड्रिंक्स हे जे काही सिंपल कार्बोहायड्रेट्स किंवा सिंपल शुगर हे जास्त प्रमाणात असल्यामुळं हानिकारक असते. सर, एक आता मुलांना एक दुकानावर गेलं किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर ते कोल्ड्रिंक्स कडे बघून ते कोल्ड्रिंक्स मागतात, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं त्यांना काय देणं योग्य असेल की त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि त्याच्यावर दुष्परिणाम पण होणार नाही? मार्केटमध्ये कोल्ड्रिंक्स आहेत, पण कोल्ड्रिंक्स हे सगळीकडे असं दर्शनी ठिकाणी ठेवलेले असतात. आणि जे काही मुलांना बाकीचे काही ड्रिंक्स आहेत, आपले लस्सी आहे किंवा काही कंपनीचे जे म्हणजे बटर मिल्क येतात, त्यासोबत अमूलचे काही प्रोडक्ट्स असतात, हे जे काही चांगल्या प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स हे मागे ठेवलेले असतात. त्याच्यामुळे दर्शनी भागाला ठेवल्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि मुलं तेच डिमांड करतात. तर आजकाल मुलांनाही समजतं की त्यांच्या आरोग्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. प्रथमतः बालकांनी स्वतःला यापासून दूर ठेवावं लागेल आणि मुलांसमोर आपले आदर्श घालून द्यावं लागेल की बाबा हे पिणं योग्य नाही, याच्याऐवजी आपण काय करून घ्यायचं तर आपल्या आंब्याचं पण किंवा लिंबू सरबत
त्यासोबत दही, छास, लस्सी, बटरमिल्क हे जे काही आपले होममेड प्रिपरेशन आहे हे होममेड प्रिपरेशन त्यांना आपण पॅलेटेबल करून जर दिले तर मुलं तेही आवडीने पितात असं आम्हाला आढळून आलेलं आहे. पॅलेटेबल म्हणजे त्या मुलांना आवडेल असं त्याच्यामध्ये थोडस टेस्ट मध्ये बदल करून दिले तर मुलं तेही आवडीने पितात. तर त्याच्या अगोदर पहिल्यांदा पालकांनी याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे. लहान मुलासमोर आपण या गोष्टी करायच्या नाही. मला असंही लक्षात आलेलं आहे की कार्बोनेटेड ड्रिंक सोबत जे काही हवाबंद डब्यातले फूड आहे किंवा हवाबंद पॉकेट्स मधले जे काही बाकीचे सॉलिड पदार्थ आहेत लाईक बिस्किट्स, कुकीज, कुरकुरे, चिप्स हेही आम्ही आजकाल बघतो की याचेही सेवन बरेच मुलं अति प्रमाणात करत आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या रेग्युलर डाएटवर परिणाम होऊन तिथेही आयदर माल न्यूट्रिशन किंवा अंडर न्यूट्रिशन किंवा ओबेसिटी ह्या दोन्ही इश्यूला आपण फेस करतो. बरोबर सर. सरने सांगितल्याप्रमाणे कोल्ड्रिंक्सचे आणि दुष्परिणाम आहेत आणि या कोल्ड्रिंकच्या दुष्परिणामापासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी सरांनी जे आता मार्गदर्शन केलं ते अतिशय आपल्यासाठी योग्य आहे. याचं जर पालन सर्वांनी केलं तर आपल्या मुलांना आरोग्याचा कोणताही तोटा होणार नाही. त्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. धन्यवाद.